नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 36. मागील भागात काही वेळात ते घरी पोचले. पिया आली ती सरळ अभिच्या रूमकडे निघाली. पारू मावशी तिला मागून आवाज देत होत्या, पण तिने काहीच ऐकलं नाही. तेवढ्यात अपू आत आला आणि त्याने मावशींना खुणेने शांत राहायला सांगितलं. इकडे पिया अभिच्या रूममध्ये आली आणि सरळ बाथरूममध्ये गेली आणि शॉवर ऑन करून त्याच्या खाली उभी राहिली आणि त्या पाण्याबरोबर स्वतःचे अश्रूही वाहू देत होती. आता पुढे पिया खूप वेळ शॉवरखाली बसली होती. आता शॉवरही बंद झाला होता, पण डोळ्यातलं पाणी काही बंद होत नव्हतं. राहून राहून तिला अभिबरोबरचं तिचं वाईट वागणं आठवत होतं. कितीतरी वेळा अभिने तिला संकटातून वाचवलं होतं. नेहमी तिच्यासाठी देवदत्त बनून उभा राहत असे. एकदा तर त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिचा जीव वाचवला होता. पण रागाच्या भरात पिया हे सगळं विसरून गेली होती. गेले कित्येक दिवस ती अभिला त्रास देत होती, पण बिचारा कधी तिला काही बोलला नाही. आणि आज सगळं तिला आठवून रडू येत होतं. एव्हाना अंधार पडला होता. रात्री अभि घरी आला. त्याने आत येताच पियाच्या रूमकडे पाहिलं, तर त्याला रूमचा दरवाजा बंद दिसला. पिया आता तरी दिसेल अशी आशा होती, पण आताही त्याच्या हाती निराशा आली. तेवढ्यात मावशी किचनमधून बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं तर अभि पियाच्या रूमकडे पाहत होता. तसं त्यांनी अभिला विचारलं, साहेब केव्हा आलात? तुम्हाला जेवायला वाढू का? मावशी, नको पिया, जेवली का? अभि, नाही मावशी. रूममधून बाहेर आली होती का? अभि, नाही मावशी. आता मात्र अभिला टेन्शन आलं आणि त्याने केसातून हात फिरवला आणि मग पुन्हा एकदा पियाच्या रूमकडे पाहिलं आणि स्वतःशीच पुटपुटला, एकदा बोलायला हवं. आणि तो तिच्या रूमकडे निघाला. त्याला जाताना पाहून मावशीने त्याला आवाज दिला, अभि साहेब. काय मावशी? अभि, पिया तिच्या रूममध्ये नाही. मावशी, नाही म्हणजे कुठे गेली ती? आता मात्र अभि घाबरला. ती तुमच्या रूममध्ये आहे. मावशी जरा बिचकत म्हणाल्या. काय? अभि चमकून म्हणाला आणि जवळजवळ धावतच त्याच्या रूमकडे निघाला. रूमजवळ येताच तो दरवाजाजवळ थांबला. दरवाजा उघडू की नाही याच विचारात होता, कारण आत पिया होती आणि तिचा मूड कसा असेल याचाच तो विचार करत होता. पण आत काय परिस्थिती आहे हे पाहणेही गरजेचं होतं. म्हणून त्याने हळूच दरवाजा उघडला आणि आत डोकावून पाहिलं, तर पिया त्याला कुठेच दिसली नाही. आणि मग तो आत आला आणि मग त्याने पुन्हा एकदा पूर्ण रूमवर नजर फिरवली, तर पिया कुठेच नव्हती. मग ती बाथरूममध्ये असेल आणि येईल असा विचार करून तो काही वेळ तिथेच घुटमळला. पण काही वेळानंतरसुद्धा ती बाहेर आली नाही. मग तो बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने हळूच दरवाजा वाजवला आणि पियाला आवाज दिला, पिया, पिया तू आत आहेस का? पण काही वेळ आवाज देऊनसुद्धा आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग त्याने घाबरून दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं तर पिया बाथरूममध्ये बसली होती, पूर्णपणे भिजलेली आणि कुडकुडत होती. तसं अभि धावतच तिच्या जवळ गेला आणि पटकन स्वतःचे जॅकेट काढले आणि तिच्या अंगावरती मागच्या बाजूने टाकले आणि जरा घाबरतच तिच्या खांद्याला धरून तिला उठवले आणि तिला विचारलं, पिया काय झालं? तू इथे का बसली आहेस? पण पिया काहीच बोलली नाही. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि शर्मेने आपली नजर खाली वळवली. काय बोलणार? कोणत्या तोंडाने त्याची माफी मागणार? तिने त्याला इतका त्रास दिला तरी तो आता देखील तिचीच काळजी करत होता. तिला या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. क्षणात त्याच्या मिठी शिरावं, त्याची माफी मागावी आणि कायमच्या त्याच्या आयुष्यात विरघळून जावं असं वाटत होतं, पण हिंमत होत नव्हती. आता देखील ती खाली बघून मूकपणे अश्रू ढाळत होती आणि अभि तिची अवस्था बघून कासावीस झाला होता. त्याने तसंच तिला बाहेर आणलं आणि बेडवर बसवलं आणि धावतच जाऊन कपाटातला टॉवेल आणला आणि तिचे केस पुसू लागला. आणि मग त्याने मावशींना आवाज दिला. तसं मावशी धावत आल्या. काय झालं अभि साहेब? मावशीने आत येता येता विचारलं. मावशी, पिया खूप भिजली आहे. काय झालं आहे ती काहीच सांगत नाही. अभि पियाची केस पुसता पुसता विचारत होता. माहीत नाही. मावशी एक आवंडा गिळत म्हणाल्या. ठीक आहे, तुम्ही पटकन पियाचे कपडे बदला, मी बाहेर थांबतो. अभि म्हणाला आणि पटकन रूमच्या बाहेर गेला आणि मावशींनी आतून दरवाजा लावून घेतला. काही वेळाने मावशींनी दरवाजा उघडला. तसं अभि पटकन आत आला आणि पाहिलं तर पिया बेडवर झोपली होती. अभिने पटकन मावशींकडे पाहिलं आणि विचारलं, ठीक आहे ती? हो, थंडी लागल्यामुळे झोपली आहे. मावशी, मावशी तुम्ही तिच्यासाठी जेवण आणा, मी तिला काही खाऊ घालतो. अभि, ठीक आहे, तुमच्याही आणते. तुम्हीही काही खाल्लं नाही ना? मावशी, अभि. आणि मग मावशी निघून गेल्या. तसं अभि पियाजवळ आला आणि पुन्हा तिच्या अंगावरचे पांघरून व्यवस्थित केलं
आणि तिच्या जवळ बसला. हळूच तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि मनात विचार करू लागला. काय झालं पिया? आज पहिल्यांदाच इतकं तुला खचलेलं पाहिलं. राहून राहून असं वाटत होतं की तुला मला काही सांगायचं आहे. तुला काल जे झालं त्याचा राग आला आहे ना? मग रागव माझ्यावर, ओरड, हवं तर मला मार, पण अशी शांत शांत राहू नकोस. मी तुला असं नाही पाहू शकत. आणि मग त्याने हळूच आपल्या डोळ्याच्या कडा पुसल्या. पिया मध्ये मध्ये डोळे उघडून त्याच्याकडे पाहत होती. तेवढ्यात दरवाजा वाजला आणि त्याने त्या दिशेला पाहिलं तर मावशी जेवण घेऊन आल्या होत्या. मग अभिने पियाला उठून बसवलं आणि तिला जेवण भरवू लागला. पियाला जेवण्याची इच्छा नव्हती, पण अभिला नाही म्हणणं तिच्या जीवावर आलं होतं. कसं तरी तिने थोडंफार खाल्लं, पण आता तिला अजिबात खाऊ वाटेना. मग अभिने तिला देखील जबरदस्ती केली नाही. मग मावशीच्या सांगण्याने त्यानेही कसे तरी 4 घास पोटात ढकलले आणि मग तो सोफ्यावर जाऊन आडवा पडला. आता पियाला गाढ झोप लागली होती, पण अभि मात्र मध्येच दचकून उठायचा, उठून पियाकडे पाहायचा. हळूच तिच्या कपाळावर हात ठेवून तिला ताप तर नाही ना आला चेक करायचा आणि पुन्हा जाऊन झोपायचा. रात्री कितीतरी वेळा त्याने असं केलं. इकडे पियाला झोप तर लागली होती, पण मध्येच अभिच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला जाग येत होती. ती अभिकडे डोळे किलकिले करून पाहत होती आणि पुन्हा झोपत होती. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने उठण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिला कोणाचा तरी आधार जाणवला. तसं तिने पाहिलं तर डोळ्यासमोर सुलेखा मावशी होत्या. तिने डोळे मोठे करून मावशींकडे पाहिलं. असं काय पाहतेस? सकाळी सकाळी नवरा डोळ्यासमोर असावा असा काही नियम नाही. सुलेखा मावशी. तसं पिया गोड लाजली. हां लाजली आमची सुनबाई, म्हणजे प्रगती आहे. सुलेखा मावशी. यावर पिया फक्त हसली आणि हळूच मावशींकडे पाहून म्हणाली, मावशी अभि सर कुठे आहेत? आम्हाला काय माहीत तुमचे सर कुठे आहेत? मावशी नाटकी आवाजात म्हणाल्या. तसं पियाने थोडं नाराजीने त्यांच्याकडे पाहिलं. तसं मावशीने हळूच तिच्या गालावर चापट मारली आणि तिच्या गाल ओढला. अगं वेडाबाई, ऑफिसला जावं लागलं त्याला. मीटिंग होती त्याची अर्जंट, पण तुला असं आजारी टाकून जाण्याची इच्छा नव्हती त्याची, म्हणून मग मला बोलवलं. चालेल ना तुला मी आलेली? मावशी पियाची मस्करी करत म्हणाल्या. काय हो मावशी, आता तुम्ही पण माझी मस्करी करणार का? पिया लटका राग दाखवत म्हणाली. बरं बाई, नाही करत तुझी मस्करी, जा आवरून घे. सुलेखा मावशी. आणि मग पिया आवरायला गेली. काही वेळाने पिया आवरून बाहेर आली तर मावशी नाश्ता घेऊन आल्या होत्या. चल पिया, गरम गरम खाऊन घे. सुलेखा मावशी. मावशी त्यांनी नाश्ता केला? पियाने हळूच विचारलं. हो मग, मावशी आहे मी त्याची. नाश्ता न करता बरं त्याला जाऊ देईन? आणि मी त्याला प्रॉमिस केलं आहे की मी तुला देखील खाऊ घालेन, नाहीतर तो दुपारी जेवणार नाही. त्यामुळे चल पटकन तू खाऊन घे, म्हणजे त्याची काळजी मिटेल आणि माझे देखील प्रॉमिस पूर्ण होईल. सुलेखा मावशी. आणि मग पट्टाफळाची आज्ञा मानून नाश्ता करायला बसली. तिचा नाश्ता झाला तसं मावशी तिच्या जवळ येऊन बसल्या. पिया बाळा, मला तुझ्याशी बोलायचे आहे. सुलेखा मावशी. बोला ना मावशी. पिया. पिया, आता तुझ्या मनात अभिबद्दल राग नाही ना? तू त्याला माफ केलंस ना? सुलेखा मावशी. तसं पियाने त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं. मावशी देखील तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागल्या. नाही मावशी, माझ्या मनात सरांबद्दल आता कसलाच राग नाही आणि मी त्यांना माफ करण्यापेक्षा आता मला त्यांची माफी मागायची आहे. नकळतपणे मी त्यांना खूप दुखावले आहे, तर ते करतील ना माफ मला? आणि मला त्यांच्या आयुष्यात स्थान मिळेल ना? पिया भरल्या डोळ्यांनी म्हणाली. अगं विडाबाई, त्याच्या आयुष्यात स्थान मिळवण्यापेक्षा एक गोष्ट जाणून घे की तूच त्याचे आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय तो अपूर्ण आहे. तसं पिया गालातल्या गालात हसली. आता लवकर एका नवीन आयुष्याची सुरुवात करा. पण त्याआधी मावशी बोलायच्या थांबल्या. पण त्याआधी काय मावशी? त्यांना बोलताना थांबलेलं पाहून पिया म्हणाली. त्याआधी एकदा तुम्ही कोल्हापूरला जाऊन आला असता तर बरं झालं असतं, कारण कोल्हापूरची अंबाबाई सुमन म्हणजे तुझ्या सासूची आराध्य दैवत. वर्षातून एकदा तरी ती कोल्हापूरला दर्शनाला जायची, पण ती गेली आणि सगळंच राहून गेलं. माझ्या अभिच्या आयुष्याची तर वाताहत झाली, पण आता तू आली आहेस ना, सगळं ठीक होईल. सुलेखा मावशी. पिया कसनूस म्हणाली, कारण मावशी म्हणाल्या तसं तिच्या येण्याने सगळं ठीक होणार आहे. पण तेव्हा जेव्हा पिया आपलं प्रेम अभिसमोर व्यक्त करेल. मग जाशील ना अभिला घेऊन कोल्हापूरला? मावशी. पिया. तू दिवस पियाने अभिची वाट बघून घालवला. अभि एकदा तरी तिला कॉल करेल अशी आशा होती, पण अभिने तिला अजिबात कॉल केला नाही. पण मावशींना कॉल करून तो तिची चौकशी करत होता आणि तो तिला कॉल करणार नव्हता हे देखील तिला माहीत होतं, कारण तो जगासाठी डॉन असला तरी तिच्यासमोर मात्र भित्रा ससूला असायचा. त्याच्या आठवणीतच पियाने दिवस घालवला
आणि मग रात्री त्याचाच विचार करत केव्हा तरी झोप लागली. ती झोपली तरी अभि आला नव्हता. रात्री उशिरा केव्हा तरी अभि आला आणि हळूच बेडरूममध्ये आला आणि तिच्या कपाळावर हात ठेवला. त्याच्या स्पर्शाने पियाला जाग आली आणि तिने जरा चुळबुळ केली. अभि आल्याचं तिला कळलं. त्याच्या स्पर्शाने तिच्या सर्व अंगात एक करंट पास झाला, पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती तशी झोपल्याची नाटक करून पडून राहिली. पण तिने चुळबुळ केली म्हणून अभि पटकन बाजूला झाला. तिने अर्धवट डोळे उघडून अभिकडे पाहिलं तर थोडं दूर राहून तो तिच्याकडे पाहत होता. तसं पियाने पुन्हा डोळे बंद केले. मग अभि पुन्हा जवळ आला आणि तिच्या अंगावरचं पांघरून व्यवस्थित केलं आणि कपाटातील कपडे काढले आणि चेंज करायला बाथरूममध्ये गेला. तो गेला तसं पिया पटकन उठून बसली आणि स्वतःच्या छातीवर हात ठेवून मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. मनातच, बापरे, आज सरांचा स्पर्श एवढा वेगळा का वाटला? याआधी त्यांनी मला स्पर्श केला आहे, पण तो स्पर्श आणि आजचा स्पर्श किती वेगळा वाटला. पिया, काय होत आहे तुला? पिया बसल्या जागी विचार करत होती. इतक्या शॉवर बंद झाल्याचा आवाज आला आणि तिने पटकन झोपेचे सोंग घेतले आणि ती बेडवर पडून राहिली. पण या सगळ्या गडबडीत अंगावर पांघरून घेतलंच नाही. अभि बाथरूममधून बाहेर आला तेव्हा पाहिलं तर पियाच्या अंगावर पांघरून नव्हते. अभिने एसीकडे पाहिलं तर तो फुल स्पीडमध्ये होता. अभिने एकदा नकारार्थी मान हलवली आणि रिमोट घेऊन एसी कमी केला आणि पुन्हा हळूच पिया जवळ आला आणि तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि मग तो देखील सोफ्यावर जाऊन झोपला. इकडे पियाने मनातच डोक्याला हात लावला. अरे देवा, काय करू मी यांचं? व्यक्त होण्यासाठी जेवढी हिंमत जमा करते, हे समोर आले की सगळी हिंमत हवा होती. पिया बाळा, तुझं काही खरं नाही. खूप मेहनत करावी लागणार आहे तुला आणि करायलाच हवी, कारण त्यांनी तुझ्यामुळे खूप काही सहन केलं आहे. आता तुझी बारी. आणि अभिला कसं समजवायचं, त्याच्यासमोर आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं, त्याची माफी कशी मागायची, याच विचारात तिला पुन्हा केव्हा तरी रात्री उशिरा झोप लागली. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने समोर पाहिलं तर अभि सोफ्यावर नव्हता. मनातच, हे कुठे गेले? कोल्हापूरला जाण्याबद्दल बोलायचं होतं. हे ऑफिसला निघून गेले का? मावशीशी बोलायला हवं. पियाने विचार केला आणि ती आवरायला निघाली. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि अभि बाहेर आला. हे तर घरातच आहेत, आता काय करू? पियाचं हृदय जोरजोरात उड्या मारू लागलं. तसं पियाने पटकन अभिकडे पाठ केली आणि स्वतःच्या हृदयावर हात ठेवला आणि स्वतःला म्हणाली, शांत शांत हो. सरांना पाहिलं की काय होतं तुला? हो, आपल्याला बोलायचं आहे सगळं, पण तू जर उड्या मारणं बंद करशील तेव्हाच बोलेल ना मी. तू माझा कॉन्फिडन्स लूज करतोस, त्यामुळे शांत हो. ऑल इज वेल, ऑल इज वेल. पिया मनातल्या मनात स्वतःला समजावत होती. अभि तिच्या मागे उभा राहून फक्त तिच्याकडे पाहत होता. हिचं नक्की काय चाललंय? कालपासून खूप वेगळी वागत आहे. माझ्यावर चिडत नाही, ओरडत नाही, भांडत नाही. नक्की काय झालंय? आणि काल बाथरूममध्ये शॉवरखाली का बसली होती आणि किती वेळ बसली होती? हिचं सगळं ठीक आहे ना? तेवढ्यात पिया पलटली आणि तिची आणि अभिची नजरानजर झाली आणि मग दोघांनी घाबरून पटकन एकमेकांकडे पाठ केली. पिया मनात, काय चाललंय तुझं? का घाबरतेस? आणि घाबरलीस तर त्यांच्याशी बोलतील कशी? अभि मनात, काय चाललं तुझं अभि? तिला असं पाहू नकोस. तिला राग आला तर पुन्हा 2 दिवसापासून ज्वालामुखी जागृत होईल. आणि मग अभिने हळूच कपडे घातले आणि आवरायला निघाला. तेवढ्यात मागून आवाज आला, सर. अभिने मागे वळून पाहिलं. आज खूप दिवसांनी पियाने त्याला हाक मारली. का 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 काय? अभिने खूप मुश्किलीने तिला प्रतिसाद दिला. ते मला जरा बोलायचं होतं. पिया जरा घाबरत म्हणाली. हां, बोल ना. अभि, ते मला कोल्हापूरला जायचं होतं. पिया. तसं अभिने तिच्याकडे चमकून पाहिलं, कारण खूप दिवसांनी तो कोणाचे तरी तोंडून कोल्हापूरचे नाव ऐकत होता. आई गेल्यानंतर पहिल्यांदा क्षणात त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईच्या आठवणी जाग्या झाल्या आणि नकळत त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं. सर. तो काहीच बोलत नाही म्हटल्यावर पियाने पुन्हा हळूच त्याला आवाज दिला. अभि भानावर येऊन म्हणाला, जायचं ना आपण? पिया जरा बिचकत म्हणाली, हो जाऊया. अभि, आज? पिया आज या शब्दावर जोर देत म्हणाली, आज? अभिने देखील तो शब्द आश्चर्याने उच्चारला. हो. पिया, ओके, आवरून घे मग निघू. पिया. तसं पिया आवरायला गेली. अभिने देखील त्याच्या आवरलं आणि खाली निघून आला.
आणि येऊन डायनिंग टेबलावर बसला. तो बसला तसा सुलेखा मावशींनी त्याच्यासमोर नाश्त्याची प्लेट ठेवली. मावशी मला सांग, तू काही बोललीस का पियाला? अभिने मावशींना विचारलं. कशाबद्दल? मावशी. ते कोल्हापूरला जाण्याबद्दल. अभि जरा कचरत म्हणाला. नाही. का रे, ती काही बोलली का तुला? मावशी. ते कोल्हापूरला जाण्याबद्दल म्हणत होती. अभि. हो का? अरे मग ये की जाऊन. आणि तसंही ती म्हणते तर ये जाऊन. मावशी. ठीक आहे, जातो. अभि. कधी? मावशी पटकन म्हणाल्या. अभिने एकदा मावशीकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला. आता निघायचं आहे थोड्या वेळात. तसं मावशी गालातल्या गालात हसल्या. तेवढ्यात पिया आली आणि अभि तिला बघतच राहिला. ग्रीन कलरची साडी, मोकळे सोडलेले केस, थोडासा मेकअप, बास. आणि अभि पूर्णपणे खल्लास. पिया हळूहळू पायऱ्या उतरत खाली आली. अभि अजूनही तिला पाहत होता. त्याला असं पाहताना पाहून सुलेखा मावशींनी पारू मावशींना खुणावलं. तसं त्या दोघी तोंडाला पदर लावून हसू लागल्या. तेवढ्यात पियाचं लक्ष त्या दोघींकडे गेलं आणि ती मान खाली घालून मंद मंद हसू लागली. त्या तिघींना हसताना पाहून अभि लाजला आणि मग हळूच पियाला पाहून म्हणाला. निघायचं का? तसं पियाने त्याच्याकडे पाहून फक्त होकारात मान हलवली आणि मग बाहेर आले आणि गाडीत बसून निघाले. नेहमीप्रमाणे चॉपरने ते कोल्हापूरला पोचले. काही वेळात ते अंबाबाईच्या मंदिरात पोहोचले आणि मग लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं, ते पण जोडीने. पियाने मनातल्या मनात देवीला प्रार्थना केली. आई, आज आम्ही जोडीने तुझ्या दर्शनाला आलो आहोत. आईंची इच्छा होती की आम्ही तुझं दर्शन करावं. आतापर्यंत आमच्या दोघांच्यात खूप वाद होते, पण आता सगळं मिटलं आहे आणि मला यापुढे अभि सरांसोबत आयुष्यभर राहायचं आहे. त्यांच्यासमोर माझं प्रेम कबूल करायचं आहे. त्यासाठी मला शक्ती दे आणि आमचं नातं कायम टिकून राहू दे, असा आशीर्वाद दे. अजून काही वेळ मंदिराच्या आवारात दोघे फिरले आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. गाडीत बसतानाच पियाने एकदा अभिकडे पाहिलं आणि म्हणाली. आपण बाय रोड जाऊया का? अभिने तिरक्या डोळ्यांनीच तिच्याकडे पाहिलं आणि फक्त हो असं म्हणाला. आणि मग अभिने ड्रायव्हरला तसं सांगितलं आणि मग त्यांचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला. इकडे कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं. ते जाताच त्या माणसाने मेहताला फोन लावला आणि सगळं सांगितलं. मग मात्र मेहताने अभि आणि पियाला ठार मारण्याचा हुकूम दिला आणि मग त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू आलं आणि मग तो माणूस देखील पिया आणि अभिच्या मागावर निघाला. इकडे पिया मनोमन अभिशी बोलण्याची तयारी करत होती. आज काही करून तिला अभिशी बोलायचं होतं आणि मग खूप तयारी करून तिने अभिशी बोलायची तयारी केली आणि ती पटकन अभिकडे वळली तर अभि गाढ झोपला होता. झोपेत तो खूप क्यूट दिसत होता. पटकन त्याला किस करावं अशी इच्छा पियाला झाली. पण आपण हा काय विचार करतोय असं लक्षात आल्यावर तिलाच हसू आलं आणि मग तिने स्वतःलाच एक टपली मारली आणि हसली. पण आता अभि झोपला होता. तिला त्याला उठवण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. म्हणून मग तिने देखील सीटवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटले आणि काही क्षणात तिलाही गाढ झोप लागली. काही वेळाने अभिला जाग आली आणि त्याने बाजूला पाहिलं तर पिया त्याला चिकटून झोपली होती. कदाचित गाडीमध्ये AC चालू होता, त्यामुळे तिला थंडी लागत होती. अभिने हळूच त्याच्या जॉकेट तिच्या अंगावर घातलं. तसं ती अजून त्याच्या जवळ येऊन झोपली. अभिने मग तिच्या भोवती आपले हात गुंफले आणि मग पियाने देखील एका हाताने त्याचे शर्ट पकडलं आणि मग दोघे गाढ झोपले. दोघे एकमेकांच्या मिठीत शांतपणे विसावले होते. काही वेळाने दोघांनाही एकदम जाग आली, कारण ड्रायव्हरने गाडीला करकचून ब्रेक मारला होता. तसं दोघेही पटता एकमेकांना सावरलं आणि मग दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तसं एकमेकांच्या मिठीत आहोत हे समजल्यावर पटकन बाजूला झाले आणि मग अभिने बाहेर नजर फिरवली आणि मग त्याच्या लक्षात आलं त्याच्या गाडच्या गाड्या आसपास कुठेच दिसत नव्हत्या आणि गाडीभोवती काही माणसं हातात चाकू, सुरे, तलवारी घेऊन तर काही जण गन घेऊन उभे होते. पिया तर खूप घाबरली आणि पटकन अभिचा हात घट्ट पकडला. तेवढ्यात त्या माणसांपैकी एकाने अभिला बाहेर येण्यासाठी इशारा केला. तसं अभि बाहेर आला. त्याच्याबरोबर पियाही त्याचा हात घट्ट पकडून बाहेर आली. अभिने पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवली तर आजूबाजूला घनदाट जंगल होतं. तेवढ्यात तिथला एक माणूस ओरडला. ए, चला लवकर आपलं काम करू, जास्त वेळ घालवू नको. पिया आणि अभिने चमकून त्या माणसाकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी एक माणूस अभिवर तलवारीने वार करणार तर अभिने एका हातानेच त्याचा हात हवेत धरला आणि एक लात मारली त्या माणसाला. तेवढ्यातच दुसरा माणूस आला आणि त्याने अभिवर हमला केला. अभिने त्याचा वारही चुकवला. त्यानंतर बाकी सगळे अभिच्या दिशेने धावत आले आणि मग एक एक करून अभि त्यांना मारत होता. त्याचबरोबर पियालाही वाचवत होता
कारण ते लोक पियावरही हमला करत होते. इतक्यात एक माणूस आला आणि नकळतपणे त्याने अभिवर चाकूने हल्ला केला आणि अभिला तो चाकू लागला. त्याच्या दंडावर खोलवर हल्ला झाला. त्याबरोबर पिया जोरात ओरडली, सर. तेवढ्यात अभिने त्या माणसाला जोराचा धक्का दिला आणि पियाचा हात धरून जंगलाच्या दिशेने पळू लागला. ती माणसं देखील त्यांच्या मागे येत होती. अभि मात्र पियाला घेऊन जखमी अवस्थेत पळत होता. इतक्यात एका झुडपात तो पियाला घेऊन लपला. सर. पियाने हळू आणि भरल्या डोळ्यांनी त्याला आवाज दिला. अभिने तिच्याकडे न बघता स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून तिला शांत बसण्याचा इशारा केला आणि तो आजूबाजूच्या हालचालीचा अंदाज घेऊ लागला. काही वेळाने त्याला जखमेतून कळ जाणवली म्हणून त्याने हाताकडे पाहिलं तर पिया रडत रडत तिच्या पदराने त्याच्या हातातून वाहणारे रक्त पुसत होती. अभिला तिच्या डोळ्यातलं पाणी बघून एक वेदना जाणवली. त्याने हळूच तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. मग पियाने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिला म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला काही होऊ देणार नाही. सर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते आता पियाने ठरवलं अभिला सगळं सांगून टाकायचं आणि पुढे ती काही बोलणार त्याआधी एक आवाज त्यांच्या कानावर पडला. आता जे काही बोलायचे आहे ते स्वर्गात जाऊन बोला. तसं दोघांनी समोर पाहिलं तर ती माणसं त्यांच्यासमोर उभी होती. तेवढ्यात अभि पटकन उठला आणि त्या माणसांना धक्का दिला आणि पियाला म्हणाला, पिया लवकर पळ इथून. पियाने फक्त भरल्या डोळ्यांनी नकारात मान हलवली. त्याला माहीत होतं पिया त्याला सोडून जाणार नाही, कारण ती त्याच्यावर कितीही रागवली तरी तिचं देखील अभिवर जीवापाड प्रेम होतं. मग त्याने पियाकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, डोळे मिटून घे. आणि मग पियाने डोळे मिटले आणि मग एक एक करून अभिने समोरच्या माणसांना मारायला सुरुवात केली आणि मग ती माणसं अभिच्या हातून मार खायला लागली. पिया अजून दोन्ही हात डोळ्यावर ठेवून उभी होती आणि कोणीतरी तिचा हात धरला आणि मग तिने पाहिलं तर अभि होता. खूप थकलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तसं तिने आजूबाजूला पाहिलं तर ती माणसं जमिनीवर पडली होती. चल पिया, ती माणसं परत येतील. एव्हाना अंधार पडायला लागला होता. दोघी काटेकुटे तुडवत चालले होते. आता अभिला चालणं कठीण होत होतं. त्याला आता समोरचं दिसत नव्हतं. डोळ्यासमोर अंधार येत होता. तरीही तो पियाचा हात धरून चालत होता. पण एके ठिकाणी तो थांबला आणि झाडाला टेकून तिथेच बसला. पिया, इथून पुढे काही अंतरावर हायवे आहे. तू जा. काही ना काही मिळेल तुला. माझी काळजी करू नकोस. तू जा. अभि. नाही, मी तुम्हाला या अवस्थेत सोडून नाही जाणार, अजिबात नाही. पिया रडत रडत म्हणाली, पिया तू जा. माझी काळजी करू. आणि अभि बोलता बोलता पडला. तसं पिया पटकन पुढे गेली. त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच्या गालावर थोपटू लागली. सर प्लीज डोळे उघडा, प्लीज. पण अभिची शुद्ध तर केव्हाच हरपली होती. मग पियाने त्याच्या डोकं हळूच जमिनीवर ठेवलं आणि मग अभिने सांगितलेल्या दिशेला गेली. काही वेळातच तिला हायवे दिसू लागला. मग मात्र ती एका झाडाजवळ लपली आणि मग गाड्या पाहू लागली. एक गाडी दिसली जी मदत मागण्यासाठी होती. ती पटकन त्या गाडीसमोर आली आणि गाडी थांबवण्यासाठी हात करू लागली. ती गाडी थांबली. त्या गाडीतून एक स्त्री आणि एक पुरुष बाहेर आले. काय झालं, तुम्ही ठीक आहात? ती स्त्री एकंदर पियाचा अवतार बघून म्हणाली, प्लीज माझी हेल्प करा. आमच्यावर हमला झाला आहे. माझे पती जखमी अवस्थेत आहेत. पिया. कुठे आहेत ते? तो पुरुष. चला माझ्यासोबत. पिया. आणि मग पिया त्यांना घेऊन अभिजवळ आली आणि मग त्या पुरुषाने अभिला आपल्या खांद्यावर घेतलं आणि गाडीजवळ घेऊन आला. पिया अभिची अवस्था बघून खूप रडत होती. मग पिया मागे गाडीत अभिला घेऊन बसली आणि मग त्यांचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू झाला. मध्येच पियाने त्या स्त्रीचा मोबाईल घेऊन अपूला कॉल करून घडलेल्या गोष्टीची कल्पना दिली. इकडे अपू आणि निशा देखील त्यांची वाट बघत होते. काही तासाने पिया अभिला घेऊन हॉस्पिटलला आली. तिने अभिचं वाहणारं रक्त थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण रक्त खूप गेल्यामुळे अभि अजून बेशुद्ध होता. ते हॉस्पिटलला आले तसं अपू पटकन पुढे आला आणि मग अभिला आत घेऊन आला. निशाने लगेच अभिवर उपचार सुरू केले. काही वेळाने निशा बाहेर आली. पिया धावतच तिच्या जवळ आली. निशा मॅम, सर कसे आहेत? पिया. ठीक आहे, पण आरामाची गरज आहे. निशा. ते शुद्धीवर आले का? मी भेटू का त्यांना? पिया. रक्त खूप गेलं आहे त्यामुळे अजून शुद्ध नाही, पण लवकरच येईल. निशा. मग मी त्यांना बघू का एकदा? पिया कळवळून म्हणाली. आता नको पिया, त्याला आरामाची गरज आहे.
निशा: मी फक्त त्यांना दुरूनच पाहील, काही बोलणार नाही. प्लीज पाहू दे ना त्यांना एकदा. पिया: ठीक आहे, तू पहा, पण त्यानंतर तुलाही आराम करायचा आहे. तूही खूप थकली आहेस पिया. अपू दोघांच्या संभाषणात पडत म्हणाला. हो, बरोबर बोलतोय अपू. निशा: तसं पियाने फक्त मान डोलावली आणि मग अपू तिला अभिजवळ घेऊन आला. अभि शांतपणे झोपला होता. त्याला तसं पाहून पियाला पुन्हा हुंदका आला. तशी ती पटकन बाहेर आली. अपू देखील तिच्या मागे आला आणि मग तिला घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेला. पिया, शांत हो. अगं, असं घाबरून रडून कसं होईल? आणि त्याला जर समजलं तर त्याला आवडेल का? अपू: सर, त्यांना काही होणार नाही ना? मला त्यांना गमवायचं नाही. त्यांना काही झालं तर मी जगू शकणार नाही. पिया रडत रडत म्हणाली. मग मात्र अपूने तिला लहान बहिणीप्रमाणे प्रेमाने जवळ घेतलं. ती देखील त्याच्या मिठीत शिरून लहान मुलासारखी रडत होती. अगं माझ्या वेडाबाई, रडतेस काय? अगं, तो लवकरच बरं होणार आहे. आणि जेव्हा त्याला समजेल की तू त्याला माफ केलं आहेस, तेव्हा तर तो स्वतः वेडा होईल. निशा आत येता येता म्हणाली. मग ती निशाजवळ आली आणि म्हणाली, मला माफ करा निशा मॅम. मी तुम्हालाही खूप त्रास दिला. हे बघ, मला त्याबद्दल अजिबात राग नाही, कारण जर मी तुझ्या जागी असते तर कदाचित मी देखील असंच वागले असते. बरं, ते सगळं जाऊ दे. आधी मला सांग, तू अभिशी बोललीस का? निशा: पियाने नकारार्थ मान हलवली. मला वाटलं तू बोलली असशील. अपू: आज बोलणार होते, पण त्याआधीच हे सगळं. पिया: ठीक आहे, काही हरकत नाही. आता तो बरा झाला की बोल. आपण सगळे मिळून तयारी करू. निशा: तसं अपू आणि पियाच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.